आज मी बनवली आहे पालकपुरी। तर ती पालकपुरी तुम्हाला दाखवते कशी बनवली आहे। तर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा। तर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार सर्वांना। मी किराणा माल भरला होता, त्याच्यामध्ये चहा होता। तर रात्री किराणा माल भरलेला तसाच पिशवीमध्ये ठेवलेला होता, तो काही भरून ठेवला नव्हता अजून डब्यामध्ये। तर त्याच्यातील चहा पॅकेट काढलं आणि सकाळी पॅकिंग खोलायचं होतं, तर ते पॅकिंग खोललं मी। तर त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू निघते, तर ती बघण्यासाठी मी खोललं। मला चहा करायचा होता, तर अगोदर उघडून बघितलं त्याच्यामध्ये काय आहे। चहा घेतला आणि त्याच्यामध्ये बघा काय निघालं, तर हा पेन निघाला आहे। तर प्रत्येक चहाच्या पॅकिंगमध्ये असं काही ना काही निघतं। तर संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळच्या वेळेस आमची मोटर बंद पडली होती बॅरलवरची। तर ती वरती पाणी सोडायचं असतं, तर ती दुरुस्त करून घेतली। त्यानंतर मग माळवं आणलं होतं, ते माळवं भरून ठेवलं। एकदम ताजं ताजं माळवं, पण आता खूप महाग झालं आहे माळवं। शेतामधून जे माळवं जातं बाहेर ते खूप स्वस्त जातं, शेतकऱ्यांना काही परवडत नाही। पण व्यापाऱ्यांकडून आपण घेतलं तर त्याला खूप पैसे जातात। आणि मग संध्याकाळचा माझा स्वयंपाक झाला, सर्व झालं आणि मग मी भांडे घासून घेतले। भांडे घासल्यानंतर सर्व बाकीची पण कामं असतात। तर मग दिवस मावळलेला आहे, पण खूप अंधार झाल्यासारखं वाटते। रात्रीचे 10-11 वाजलेत असं वाटतंय, पण रात्रीचे 10-11 वाजलेले नाही, ते 7 वाजले होते त्यावेळेस मी स्वयंपाकाची भांडे घासले। तर हे असं बाहेर येऊन आम्हाला भांडे घासावं लागतं, बाहेरच्या बाजूला भांड्याचं केलेलं आहे। तर झाडाखाली मी भांडे घासते, दारात समोरच भांडे घासते। भांडे घासून घेतलं की मग बाकीची कामं करता येतात। तर किचन ओट्यावरती भांडे घासायचं नाही किंवा किचन कटा इकडच्या रूममध्ये नाही बनवला। तर आता तुम्हाला मी दाखवते मी पालकपुऱ्या कशा बनवल्या। पालकाची भाजी आणली होती बाजारातून, ताजी ताजी अशी पालकाची भाजी आणली होती। तर 2 पेंड्या आणल्या होत्या, त्या मी दुपारीच निवडून घेतल्या, स्वच्छ अशा पूर्ण निवडून घेतल्या आणि पानं ही व्यवस्थित चेक करून निवडून घेतले। तर चांगलं नाही वाटत की कीड बीड असली तर अजिबात ती छान नाही वाटत, म्हणून मी सगळा स्वच्छ पालक असा निवडून घेतला। त्यानंतर मिक्सर घेतला आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरी हे सर्व टाकलं आणि पालक मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतला, बारीक करून घेतला। तर तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये काय काय घातलं आहे। चवीपुरती मिरची, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि मीठ आणि जिरी। मीठ तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता, जिरी घालायची याच्यामध्ये। आणि हे मिक्सरवरती एकदम बारीक असं करून घ्यायचं। बारीक केल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सर्व मिक्सरमध्ये टाकून घेतले बघा मी। तर हे बारीक करून घ्यायचं आणि बारीक असं पटकन होतं, त्याला जास्त वेळ काय लागत नाही। तर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तर बारीक झालेलं आहे छान। आता याच्यामध्ये आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आणि ते पूर्ण असं जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची। कणिक मळायची घट्ट, जास्त पातळ नाही करायची, पातळ केलं तर पुऱ्या लांबतात। तर अशी मी कणिक मळून घेतलेली आहे। तर बघू शकता पीठ असं हिरवं हिरवं दिसते आणि अशी घट्ट कणिक मळायची म्हणजे खूप छान अशा पुऱ्या गोल गोल होतात। तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू शकतो, मी नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता तळून घेते। तर सर्व पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या। ज्यांना लवकर पटकन तळायच्या आहेत त्यांनी जरा भरपूर तेल घालायचं, म्हणजे 2-3 पुऱ्या तळता येतात। आणि एक एक जर पुरी तळायची असेल तर थोडंसं तेल ओतायचं आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचं। तर मी असं पुऱ्या तळून घेतल्या, तर सर्वच पुऱ्या मी अशा तळून घेतल्या। तर पालकपुरी ही चवीला पण खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा लागते। असं पालकची भाजी कुणीही खात नाही आवडीनं, तर पालकची भाजी आपण केलं की पालकची भाजी कोणी जास्त खात नाही, म्हणून आपण पालकपुऱ्या करायच्या आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी किंवा कोणतीही भाजी किंवा सॉससोबत आपण खाऊ शकतो। तर मी इकडे बटाट्याची भाजी केलेली आहे। मी बटाट्याची लाल भाजी केली आहे, म्हणजे काळं तिखट घालून, पिवळं बटाटं नाही बनवलं, तर लाल बटाटं बनवलं होतं। पुरीमध्ये तेल जास्त राहू नये म्हणून आपण तळल्या तळल्या त्यात नितळून घ्यायचं तेल आणि नंतर मग आपण टोपल्यात किंवा ताटात ठेवू शकतो। तर मी त्यातच नितळलं, तर उलटण्यानं आपण काढू शकतो। कोणी चिमटा वापरतं तर कोणी झाऱ्या वापरतं, तर मी ह्यातलं दोन्हीही काय घेतलं नाही, कारण माझ्याजवळ उलटणच होतं, म्हणून मी पटकन त्यानेच बनवून घेतल्या। एक एक पुऱ्या मी अशा तळून घेतल्या, अगोदर लाटून ठेवल्या आणि नंतर मी तळून घेतल्या। बघा किती छान असा कलर आलेला आहे। तर व्यवस्थित खरपूस जर भाजलं तर खूप छान कलर येतो
आणि इकडे मुलं संध्याकाळी बघा पळायला चालली आहेत. तर रनिंग चालू आहे. तर संध्याकाळी दररोज रनिंग सुरू असते मुलांची. त्याच्यामध्ये सगळीच मुलं पळतात संध्याकाळच्या वेळेस. तर बघा गावाकडच्या रस्त्यांवर पळायला किती छान वाटतं. दोन्ही बाजूला गवत आहे आणि रस्ता मोकळा आहे. क्वचित एखादी दुसरी गाडी जाते, पण मुलांना पळण्यासाठी खूप छान आहे. गर्दी नसते किंवा काही नसतं. तर संध्याकाळच्या वेळेस 7-8च्या वेळेस जर पळायला गेलं तर तास 1.5 तास पळून आलं की खूप छान वाटतं. म्हणून रोजची संध्याकाळची रनिंग ही मुलांची चालू असते. दुपारी किंवा सकाळी नाही जमत, कारण शाळा कॉलेज असतं, त्यामुळं सकाळी जात नाहीत. तर संध्याकाळच्या वेळेस जातात आणि मग तिथून आलं की मग त्यांना अभ्यास, जेवण, उद्याची तयारी असं चालू असतं. तर दुसऱ्या दिवशीसुद्धा लवकर उठून जावं लागतं, म्हणून ते लवकरच पळायला जातात आणि सगळं त्यांचं आवरून घेतात. तर बघा गावाकडे कसं वाटतं संध्याकाळच्या वेळेस पळताना. तर साधारण 8 वाजले असतील, 7-8 वाजले असतील त्यावेळेस हे पळायला जातात, तास 1.5 तास. तर गाव कसं सामसूम झालेलं असतं संध्याकाळच्या वेळेस. लवकर दिवसभर काम करतात आणि संध्याकाळच्या वेळेस लवकरच सर्वजण झोपतात आणि सकाळी पहाटे 4-5 वाजता तर ते उठतात. तर पृथ्वीराजचा वाढदिवस पण होता, त्याचाही व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड होईल आणि वाढदिवसाचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि पालक पुऱ्या कशा झाल्या हे मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.